श्रद्धेपोटी ज्याला गुरु केले त्याचा महाराजाने गैरफायदा घेत महिलेवर अत्याचार केले। स्वतःला संन्यासी महाराज सांगणाऱ्या या भोंदूबाबाने महिलेवर विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केले। नांदेड शहरातील गाडीपुरा भागातील महंत बाळगिरी महाराज मठातील 39 वर्षीय हरिगिरी दत्तगिरी महाराजवर महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालाय। भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 47 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप या महाराजावर आहे। पीडित महिला पौर्णिमेनिमित्त मठामध्ये गेली होती। नंतर महिला मठात नियमित पूजेसाठी जात होती। हरिगिरी महाराजाला महिलेने आपला गुरु केले। महिलेचा वाढदिवस होता, त्या दिवशी ह्या भोंदूबाबाने महिलेच्या घरी येण्याचा आग्रह केला। महिलेने बाबाची आरती करून त्याचे स्वागत केले, पण घरी कोणी नसल्याचे पाहून भोंदूबाबाने महिलेसोबत जबरदस्ती अत्याचार केल्याची तक्रार आहे। नंतर लग्नाचे आमिष दाखवत या भोंदू महाराजाने 3 वेळा अत्याचार केल्याची महिलेची तक्रार आहे। महिलेने लग्नाची मागणी केल्यानंतर मात्र आपण संन्यासी असून लग्न करू शकत नसल्याचे महाराजाने सांगितले। त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसात तक्रार दिली। भाग्यनगर पोलीस ठाण्यात हरिगिरी दत्तगिरी महाराजावर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी दिली। काल दिनांक 21 मार्च रोजी एक 47 वर्षीय महिला जी इतवारा भागातील एका मठामध्ये दर्शनासाठी जात होती आणि तिच्यासोबत तेथील एका 40 वर्षीय महाराजाने तिच्यासोबत संपर्क तयार केला आणि त्या संपर्कातून तुझ्याशी लग्न करतो असे म्हणून तिच्या घरी येऊन 1 वेळा व इतर 2 वेळा असे म्हणून 3 वेळा लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि लग्नाचं आमिष दाखवलं आणि त्यानंतर काही दिवसांनी लग्न करण्यास नकार दिला म्हणून सदर महिलेने काल रोजी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यावरून पोलीस ठाणे भाग्यनगर येथे गुन्हा क्रमांक 157/26 कलम 69 351(2) BNS प्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि पुढील तपास चालू आहे। आरोपी ताब्यात घेतलेला आहे, तपास चालू आहे। सर, ती महिलेने असं उल्लेख केला की तिने गुरु मानलं होतं त्या महाराजांना, असं काय आहे? हां, तिने त्यांना गुरु मानलं म्हणून त्यांच्या संपर्कात होती। धन्यवाद।